MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी नाथा सावंत। सध्या महादेवाची जी शिंगणापूरची यात्रा आहे, या यात्रेमध्ये हजारो भक्तगण या ठिकाणी मुक्काम दर मुक्काम करत शिंगणापूरच्या दिशेने चाललेले आहेत आणि ताबे परिवार या ठिकाणी त्यांना जे आहे अन्नदान या ठिकाणी करते। महाराज काय सांगाल, किती दिवसापासून तुमच्या ज्या दिंडीमध्ये किती लोक आहेत? आम्ही ही काठी सगरोळीची आहे, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। ही 333 वर्ष ही वारी चालू आहे। ही वारी तुम्ही म्हणाल कसं, तर त्या ठिकाणी त्या नंदीवर कोरलेलं आहे कसलीमध्ये, त्याचं रूपांतर आम्ही इसवी सन मध्ये केलं। 333 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि ही अख्ख्या महाराष्ट्रातून एकमेव काठी आहे। ही चांदीची काठी आणि नवसाला पावणारी, खडी जाणारी। आम्ही 1 महिना पायी प्रवास असतो। दशमीला निघून पुन्हा दशमीला सगरोळ्या परत येतो आणि या ठिकाणी जायला 14 दिवस, राहायला 2 दिवस, पुन्हा यायला 14 दिवस, असं 1 महिना पायी प्रवास चालणारी ही अखंड काठी आहे आणि प्रत्येक भक्ताला त्या ठिकाणी पावणारी आहे। हे ताबे परिवार फार पूर्वीपासून या ठिकाणी आम्हाला अन्नदान करतात। फार मोठ्या उत्साहानं भक्तीनं या ठिकाणी त्यांची पूजा पाठ होते। ही जुनी परंपरा चालत आलेली आहे। आज माझ्या दिंडीमध्ये 900 ते 1000 लोक या ठिकाणी यात्रेकरू आहेत। प्रत्येकाच्या पायाला भेगा जरी पडले तरी सुद्धा ती महिला नवसाला पावा म्हणून त्या कष्टाने त्या ठिकाणी शंभू महादेवाच्या यात्रेला येतात आणि मुंगी घाट चढून सुद्धा त्यांची यात्रा सफल होते। अशी हे आमच्या महादेवाच्या काठीची महती आहे। साधारणपणे आता उन्हाळा प्रचंड आहे, पाय पळत असतील, ऊन वारा पाऊस याची तमाने करता आपण निघालेले आहेत। काय श्रद्धा आहे देवावर? त्या शंभू महादेवावर अखंड अशी श्रद्धा आहे आणि खरोखरच त्यांना ती पावणारी आहे। प्रत्येक जण या ठिकाणी एकतर शास्त्रीय दृष्टिकोनातून हा शारीरिक सुद्धा व्यायाम होतो आणि त्यामध्ये त्या ठिकाणी भक्तिभावानं सुद्धा केलेली भक्ती हे त्यांना सफल होते। आतापर्यंत असं 99% लोकांना या ठिकाणी ही पावलेली काठी, नवसाला पावणारी काठी आहे। नवसाला पावणार। साधारण किती दिवस झाला आज आपके तो मुक्काम आहे? आज आमचा हा 12वा मुक्काम आहे। साधारण किलोमीटर किती असणार आहे? आमचं टोटल किलोमीटर 550 जाणं, 550 येणं गावापर्यंत, 1100 किलोमीटर, 1 महिना पायी प्रवास। 1 महिना कंप्लीट। साधारण महिलांची संख्या काय आहे जास्त? महिलाची यामध्ये 400 ते 500 महिला आहेत, 400 पुरुष आहेत। महिलाची जास्त संख्या आहे। तुम्हाला जास्त करून अन्नदान कुठे केलं जातं? प्रत्येक गावाला आम्हाला अन्नदान आहे, कुठेही अन्नदान असं कमी नाही। आग्रह करून त्या ठिकाणी थंड पाणी, चहा, नाश्ता असं त्यांना नको नको म्हणतात तेवढं अन्नदान आहे या काठीला। सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटलं? सोलापूरमध्ये जेवढं भक्ती आहे तसं आम्हाला इतर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाटलं नाही, कारण का यांची जी भावना आहे, जी भक्ती आहे, त्या शंभू महादेवावर प्रेम आहे, खरं त्यांचं पाहून आम्हाला मन तृप्त वाटते। आता ताबे परिवाराचे तर आपण जेवणासाठी थांबल्यात, अन्नदानासाठी कितवं वर्ष आहे त्यांचं अन्नदान? आता ही माझ्या मते 6वी 7वी पिढी आहे यांची। 7वी पिढी चालू आहे। 7वी पिढी त्या पद्धतीने जेवण करतात। पहिल्यांदा सुरुवातीला आपल्या दिंडीमध्ये किती लोक होते? सुरूला ही दिंडी चालू असताना 20 ते 25 लोक राहत होते। आता भक्तिभाव वाढल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी दरवर्षी या ठिकाणी लोक वाढत आहेत। त्यामध्ये आता 9 काटे आहेत, महाराष्ट्राचे 6 आहेत, तेलंगणाचे 3 काटे आहेत। म्हणजे आम्ही बाउंड्रीवर आहे, आमचं गाव सगरोळी, त्या मांजरा नदीच्या किनाऱ्यावर। तालुका जिल्हा कोणता? तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। नांदेड। साधारण काय होतं, भक्ती आणि शक्ती याचं काय दर्शन आपल्याला काय मिळालं का, अनुभव असा? म्हणजे जे यात्रेकरू येतात त्या भक्तीमुळे त्यांना जी शक्ती निर्माण होते, त्या शक्तीने चालतात आणि त्या शक्तीमुळे त्यांना, भक्तीमुळे त्यांना देव प्रसन्न होतो। 5वी पिढी आहे। काय एकंदरीत काय वाटतंय या संदर्भात आम्ही एकीने राहतो, अन्नदान केल्याने आम्हाला खूप आनंद वाटतो। जेवढं आम्ही अन्नदान करतो तेवढ्या आमच्या घरामध्ये फार सुख समाधान येतं, अन्नामध्ये बरकत येते आम्हाला। तुमचं लग्न झालं तेव्हापासून? माझ्या लग्नाच्या अगोदर मी, माझा साखरपुडा झाला माझा गुढीपाडव्याला। त्याच्यानंतर आमच्या आत्या म्हणाली की आमच्याकडे मुलीला न्यायची पद्धत असते। मग पाडव्याच्या दिवशी मी इथं आले पहिल्या वर्षात। जवळजवळ 49 वर्ष झाले मी या ताब्याच्या घरामध्ये आलेली। तेव्हापासून मी प्रत्येक काठी इथं आनंदाने पार पडते। काय वाटतं, साधारण सगळ्या महिला एकत्र येतात, सगळ्या महिला एकत्र येतात म्हणजे इतका आनंद होतो की विचारायचं। आणि हे पाटलीचं इतकं महत्व आहे ना, या पाटली प्रत्येकाने घेतलेली, एकाच पण असं झालं नाहीये की कुणाला पाटलीमध्ये त्याच्याने ज्याला मूल पाहिजे त्यांना होतो, ज्यांची मनोकामना जी काय असेल, त्यांची मनातली जी इच्छा आहे ती त्यांची सगळी पूर्ण होते। त्यामुळे आनंद वाटतो तुम्हाला? हो, असे दरवर्षी असावे? दरवर्षी असतात। 4-5 वर्षापूर्वी इथं षष्टीचा आनंद झाला होता। इथं काठ्यांचा खूप लग्नाचा सोहळा फार मोठा झालेला होता। आणि ज्यावेळेस आम्ही लग्न झालं त्यावेळेस मी आले होते, त्यावेळेस काही सुद्धा नव्हतं या घरामध्ये। पण तेव्हापासून इतकं अन्नाला बरकत आलेली की विचारायचं, प्रत्येकाला अनुभव येत गेला, प्रत्येक जण करते। श्रद्धा आहे तुमची? हो, भरपूर श्रद्धा आहे। देव आपल्या घरापर्यंत येतो, आणखीन काय पाहिजे ह्याच्यामध्ये?
आणि आजपर्यंत बघा तुम्ही 50 वर्ष झालं मी कधी त्याला काय मागितले नाही, मनाने सगळं मला भरपूर केलेलं आहे त्याने. काय काय मिळालं आता हा? काय काय मिळालं सुख शांती भेटली, मुलं बाळ भेटली, मुलींचं चांगलं झालं, मुलांचं चांगलं झालं, एकत्रित कुटुंब राहण्यामध्ये आम्हाला इतकी हिंमत आली की अजून बळ आम्हाला ईश्वराने द्यावं आणि आम्ही असंच पुढे आहोत. सिद्धेश्वर दगडू ताबे म्हणजे सुभाष दगडू ताबेंची 2 नंबरची मुलगी. हे जे घरामध्ये ताबेंच्या घरामध्ये जे वंश परंपरागत ह्या काठ्यांचं आगमन होतं हे मी लहानपणापासून पाहत आलेली आहे. खूप एकत्रितपणे हा जो आनंद आहे, पूर्ण ताबे परिवार अखंडितपणे सेवा देतो आणि सगळेजण एकत्रितपणे करतात, ह्यातच सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि हे जे पिढी आहे ह्या सगळ्यांना एकत्रितपणे, जसं आधी आमच्या पणजी आजी पंजोबांनी, त्याच्यानंतर आजी आजोबांनी, जे 4 आजोबा 4 आज्या, आणि त्याच्यानंतर सगळे हे 15 काका 15 काकू आणि आई वडील, हे सगळ्यांनी हे खूप इतकं छान जोपासले आणि हेच संस्कार आम्ही आमच्या सासरी पण घेऊन गेलेलो आहोत. आणि आता सध्या ह्या पिढीमध्ये आम्हाला सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवण्याचं जे काम केलं जातं ते आमचे संतोष काका आणि ह्या जयश्री काकू प्रत्येक सण वार, हे जे काठ्यांचं आगमन आहे ह्या सगळ्यांच्या आधी सगळं नियोजन करणं, प्रत्येकाची आत्ता सुद्धा काकांनी व्यवस्थितपणे सगळ्यांना जोडीने बसून प्रत्येकांना व्यवस्थित पूजेचा मान देणं, आरती होणं, हे आरतीचं तर एवढं सुंदर नियोजन असतं आणि सुंदर पद्धतीनं आरती साजरी केली जाते. हे जे लोक येतात त्यांच्याकडून जी होणाऱ्या आरती आहेत ते आमच्या सगळ्यांच्या फेवरेट आहेत. आणि त्यानंतर आमचे आजोबा जे होते ते असं चढाओढीने आरत्या म्हणायचे, म्हणजे ते जे वातावरण आहे ते पूर्ण गल्लीतले लोक पण जसं काही आपल्याच घरचा सण आहे अशा पद्धतीनं साजरा करतात. आणि हीच परंपरा अशीच अविरतपणे आमच्याकडून होत जावो. अन्नदान हे नाही, अन्नदान तर करतोच, पण आपल्याकडून ही सेवा घडते हे जास्त मोलाचं आहे. आणि ह्याचा भाग आम्हाला देवातर्फे आम्हाला मिळतोय, म्हणजे देवच आपल्याला हे काम देतो, देव आपल्या दारी येतो, पण त्याचं पुण्य शिखर शिंगणापूरला जाऊन जे मिळत नाही ते घरी बसून आम्हाला देव देतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नरसिंगपूरमध्ये जेव्हा ह्या काठ्या तिथे जातात नरसिंगपूरमध्ये, तर दुपारचं जेवणही आमचे हे काका काकू आहेत यांच्या मार्फत तिथं त्यांना दिलं जातं. आणि हीच परंपरा माझ्या पंजोबांपासूनची चालत आलेली आहे. ताबे परिवार आता आपण जे अन्नदान या दिंडी काठीला करत आहे ते कितवं वर्ष आहे आणि कितवी पिढी आहे? साधारण हे 346 वर्ष आहे. आणि ही माझी साधारण 4थी का 5वी पिढी आहे. पिढी ताबे परिवार संपूर्ण यामध्ये इन्व्हॉल्व असते का? 100% संपूर्ण ताबे परिवार. काय परंपरा होती की ज्यावेळेस आजोबा पंजोबांनी चालू केलेलं? हे छोट्या पद्धतीने सुरुवातीच्या काळात होते. 5-25 लोक येत होते, भाविक येत होते, त्यांचं जे काय अन्नदान व्हायचं ते आज मोठ्या स्वरूपात झालं. सगळ्यांना अन्नदान करून छान वाटतं, मन प्रसन्न होतं, वर्षभर उल्हासात जातं. आपण तर पहिले तर आषाढी कार्तिकेलाच आपण करतो, पण तुम्ही महादेवाच्या शिंगणापूरलाच अन्नदान करताय? हो, महादेवाच्या काठीलाच ही परंपरा अखंड? हो, इथून पुढे बी राहील. ताबे परिवार पुढे काय असेल पुढे? हेच भविष्य जे पाठीमागे चाललेलं आहे ते इथून पुढे पण परंपरा कायम राहणार. आला 336 वर्ष झाली.